केशव भूमि न्यूज। महाराष्ट्र में पुणे के कुंडमला में इंद्रायणी नदी पर स्थित पुराना पुल अचानक गिरने से पुल पर खड़े 25 से 30 पर्यटक के नदी में बह जाने की आशंका जताई जा रही है और इसमें 6 लोगों के मरने की बात कही जा रही है, लेकिन आधिकारिक रूप से 2 लोगों के मरने की पुष्टि हुई है। रविवार की छुट्टी का दिन होने के कारण पुणे जिले के मावल तालुका में स्थित प्रसिद्ध पर्यटन स्थल कुंडमला में बड़ी संख्या में पर्यटक आए हुए थे। घटना की सूचना मिलते ही मौके पर पहुंची पुलिस, दमकल विभाग, ग्रामस्थ और मावल वन्यजीव रक्षक और आपदा मित्र दल के लोग जो हैं बचाव कार्य में जुटे हुए हैं। लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपण बघता एनडीआरएफच्या 2-3 टीम या ठिकाणी आहेत, सर्व पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे। नेमकं ते बाहेर आलेत, त्यांच्या जीविताला काही हानी झालेली आहे, धोका झालेला आहे, हे आपण बघतोय। आज तसं नक्की सांगता येईल, इथे गर्दी खूप होती। आज मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे मध्ये त्याला कुठला सपोर्ट नव्हता आणि हा पदचाऱ्यांसाठी पूल होता, पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला, कोलॅप्स झाला आणि त्यातून ही घटना घडली। आता इतिहास सांगणं कशी नाही, कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर, किती जण होते, किती वाहून गेले, किती सापडले, परंतु पुढे बंधारा आहे त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक सापडतात का किंवा जे वाहून गेले ते बाहेर निघाले का या बाबतीत अजून आकडा नाही, पण मला वाटतं अनेक ठिकाणी केली म्हणजे जे कॅपॅसिटीच्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा पूल कोसळला। आता फोनवरती तुमचं बोलणं सुरू होतं, काय बोलले? माझं 3-4 वेळा बोलणं झालं, 3:30 वाजता मला अशी बातमी कळाली, तेव्हापासून मी मुख्यमंत्र्यांशी बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं मी स्पॉटवर जातोय, एनडीआरएफच्या टीम पोहोचलेल्या आहेत, त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे, एवढे पर्यटक या ठिकाणी येतात, पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे? प्रशासनाची सुद्धा जबाबदारी होती, पोलीस प्रशासन या ठिकाणी मात्र या पुलावर मी माहिती घेतली, पाटी सुद्धा लावलेली आहे, परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली। आपण वेळोवेळी सूचना देतोय, म्हणजे अगदी लोणार खंडापासून असेल, कचरा घाटात असेल किंवा कुठेही असेल, ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत, नदीचा प्रवाह मोठा आहे, त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो, दरवर्षी आपण सांगतो, पण पर्यटक सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले, बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही, ऐकलं नाही कदाचित, आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे। एकही पोलिसांचा कर्मचारी नव्हता का? जर 500 निश्चित त्याची चौकशी केली जाईल, पोलीस होते नव्हते त्याची माहिती आपण घेऊ, चौकशी करू त्या संदर्भामध्ये, पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही
सूचना करत असतो, विनंती करत असतो की बाबा, आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युअलिटी होत आहेत. सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत, ते जीवावर खेळला जात आहे. गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता, दगड होता, त्याच्यावर लोक उभे ते वाहून गेलेत, आपल्या समोर वाहून गेलेत. मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोगही कोणी करू नये. सेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असा अतिउत्साहीपणा दाखवू नये, ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे. झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आता ते पोलीस का नव्हते, प्रशासनाने काय केलं, कोणाला माहित होतं, याची चौकशी निश्चित होईल. पण स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवं होतं या पुलाचं. तर हे पूल धोकादायक आहे प्रशासनाला माहिती असताना देखील नाही, या ठिकाणी हा पदचाऱ्यांसाठी पूल होता, ही वस्तुस्थिती आहे. या पुलावरून एवढी गर्दी होताच कामा नये. इथे बोर्ड सुद्धा लावला, हा धोकादायक पूल आहे, इथे कोणी थांबू नये, ही पण त्या ठिकाणी हे पण बोर्ड लावलेला होता. आणि मला त्या अधिकारी सांगितलं की बाबा याचा टेंडरही झालेला आहे, हा पूल सुरू होणं आवश्यक होतं, पण आता पावसाळ्यामुळे थांबला. याला किती 7-8 कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत, त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकाऱ्यांनी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला. आपल्याकडे म्हणजे कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात, मात्र जर ही निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, व्हॉलंटियर्स ठेवलेले आहेत, सगळ्यांना आपण सूचना करतोय, विनंती करतो आहे. निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे. आपण गेल्या वेळी बघितलं असेल, आम्ही दर 2-3 दिवसांनी आम्ही सूचना देत होतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका, अतिवृष्टी होते, खूप मोठा पाऊस आहे. पण पर्यटकही खरं म्हणजे आपापल्या जीवाची जबाबदारी आपणही थोडी घेतली पाहिजे, आपणही काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबियांची, मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे. सर, मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो, राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात. जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे, त्याचं पावसाळ्यामध्ये बंद ठेवणं किंवा रस्ताच पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं. सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का? सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात, पूल पडतो, प्रशासन मात्र जबाबदारी झटकते की लोकांनी गर्दी केली. कुठली जबाबदारी झटकत नाही. त्याच्यावर बोर्ड लावलेलं होतं की त्याच्यावर कोणी वापरू नये, गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं. हा फक्त सिंगल पायी यायसाठी पूल आहे, पण त्या ठिकाणी जर एकदम 200-400 लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला, पाणी बघायला, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. निश्चित पोलिसांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, पण म्हणतायत हे बरोबर आहे. पण या ठिकाणी तर पोलीस होते की नव्हते, त्यांना कल्पना होती नव्हती, याची चौकशी या ठिकाणी केली जाईल. आधी देऊन पण प्रशासन पाळत नाही. नाही, पोलीस तर बघतील, पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू, त्यांच्यावर काय कारवाई असेल ती होईल. पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे. आपली सुद्धा जबाबदारी नाही का? आपल्या घरच्या लोकांना, लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो, परिवाराला घेऊन येतो, आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे. अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे. वॉटरफॉल आपण बघतो, माझं असं म्हणणं नाही, पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत, तरी पण पर्यटक येतात की नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली. आम्ही दरवेळेला कळवतो, आम्ही सुद्धा दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो. तुम्ही म्हणता स्ट्रक्चरल ऑडिट, त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता, मी माहिती घेतलेली आहे, त्या ठिकाणी वापरू नये. पण पूल कसं उचलणार यासाठी उचलला जाईल. थोड्याच वेळात आता मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे, मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आपण ते त्या ठिकाणी उचलू, मला वाटतं खाली अजून मला माहिती मिळाली 1-2 बॉडी त्या ठिकाणी असतील, लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे. निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो. आता आपण बघताय तो युद्धपातळीवर सगळे प्रयत्न चाललेले आहेत. वेल्डिंग मशीन आणलेले आहेत, त्या कटर आणलेले आहेत. साहेब, अशी माहिती मिळते की हा पूल अनेक लोकांनी रील्स केले, त्याचे इंस्टाग्रामला टाकले आणि सुट्टीच्या दिवशीकडे गर्दी वाढली. हे आधीच थांबवायचं सगळं. आता कोणी रील केले आणि ते टाकले, ती पर्यटन चांगली जागा आहे म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही, असं म्हणता येणार नाही. आणि प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही. पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला. लोक एकाच ठिकाणी एकदम 200-300 लोक त्याच्यावर उभे राहिले, त्यामुळे तो वाकला पूल. सगळं मदत कार्य जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल. जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना, त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील. मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली. सर, इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का? किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळं येतं, तुम्ही काय चौकशीचे आदेश देणार आहात? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल, आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं, ते थांबायलाच पाहिजे होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण अशाही परिस्थितीत ते थांबत नसतील आणि सगळा क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्याची चूक निश्चित आहे.
आणि म्हणून मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील. पण काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस वेळोवेळी लोकांना सांगत होते, लोक ऐकायला आता आता मी तुम्हाला आधी म्हटलं की मग पर्यटकांनाही जर आपण आपले स्वतःचा जीव धोक्यात घालता कामा नये, तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का? आता मला सांगा, वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात, धोक्याच्या ठिकाणी येतात. मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे. आज खऱ्या अर्थानं आज खूप दुर्दैव म्हणावं लागेल. आज ही जी घटना घडली ही दुर्दैवाचीच गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वीच या पुलाचं निधी भेटला असे बॅनर लागले गेले आणि आम्हाला ग्रामस्थांना देखील आशा वाटली की हा पूल होईल आणि लोकांची सोय होईल. खऱ्या अर्थानं हा जुना पूल शेतकऱ्यांसाठी होता, परंतु आता या युट्यूबच्या माध्यमातून इथं निसर्ग सौंदर्य असल्यामुळं पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक रविवार शनिवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी येतात. परंतु प्रशासनाची थोडीशी काळजी, या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं होतं. जर हा पुलाची परिस्थिती अशी नाहीये की लोक वापरू शकतात, तर हा पूल पहिला बंद करायला हवा होता. PWD असेल, शासन असेल, त्या पुलाचं त्यांनी पहिलं स्ट्रक्चर ऑडिट का नाही केलं हा प्रश्न आमच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने विचारला जातोय. आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. गणेश रामदास पवार हा पूल पडल्याच्या नंतर कळाल्याच्या नंतर मी माझी पायी पळत आलो, रस्सी घेऊन आलो, त्याला रस्सीवर काढला. त्यावेळेस आरडाओरडा चालला होता. मी पडलेल्या पुलावून पण इकडे गेलो आणि माझ्या मुलाला मी वाचवल्याच्या नंतर तिथे तोबा झाला. काही लोक उड्या मारित होती, काही लोक खाली पडत होती. या पडण्याच्या गोंधळात मला काय सुचलं नाही, मी मुलाला काढलं आणि दवाखान्यात पाठवलं. आणि तिथून पुढे जे काय घडलं, किती जण वाहून गेले? वाहून सरासरी तरी 30-35 लोक गेली असतील. बाहेर किती काढली? आता बाहेर माझ्या समोर 15 काढली आणि एक बॉडी तर माझ्या समोरून गेली, तिथे काय हात नव्हती. याच्या इतरीत मला काहीच सांगता यायचं नाही. रामदास ज्ञानोबा पवार, कुंडमाळा. वर्ष जुना हा पूल होता, जीर्ण होता. 8 कोटी रुपये सरकारचा निधी देखील आलेला आहे, मात्र काम जे आहे ते सुरू झालं नाही आणि त्यामुळेच हा पूल पडलेला आहे. तुम्ही मला विचाराल तर त्या बाबतीत खरं तर आज बोलण्याचा तो दिवस नाही. इथं तुम्ही बघितलं तर NDRFचे लोक आहेत, लोकप्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या पार्टीचे इथं उपस्थित आहेत, ग्रामस्थ इथं आहेत आणि तुम्ही जर बघितलं सगळे पोलीस प्रशासनापासून सगळे जे लोक अडकलेत, आता 2 बॉड्या तिथं काढल्या गेल्या, जे अडकलेत त्यांना आता काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण अपेक्षा करूया आणि प्रार्थना करूया की जे लोक आता अडकलेत ते सुखरूप जिवंत बाहेर निघतील. त्यानंतर तो का पूल नाही झाला, कसं नाही, याच्या बाबतीत आपण जाऊया. पण आता आपण जर बघितलं तर जिवंत लोकांना काढणे फार महत्वाचं आहे. सर काय सांगाल, खरं तर ही दुर्घटना घडलेली आहे, लोखंडी पूल कोसळलेला आहे, काय अधिकृत माहिती आहे, किती जण वाहून गेलेले आहेत, मृतांचा आकडा किती आहे? 2 लोकांची अनफॉर्च्युनेटली मृत्यू झालेली आहे. 2:15च्या दरम्यान हा घटना घडली होती. 3:30 वाजता आमच्याकडे फोन आला होता. इमिडिएटली महसूल विभाग, पोलीस प्रशासन विभाग आणि NDRFची टीम या ठिकाणी पाठवलेली होती. त्याने तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन चालू केला आणि म्हणूनच जवळपास 38 लोकांना आपण इमिडिएटली वाचू शकलो. त्याचा इलाज आणि बाकी गोष्टी जे आहेत ते वेगवेगळे हॉस्पिटलमध्ये सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 33-34 लोक जे आहेत ते क्रिटिकल स्वरूपात जखमी आहे आणि 3-4 लोकांना जे चोट आहे ते जास्त आहे, पण ते धोक्याच्या बाहेर आहे. एक आहे त्याची परिस्थिती गंभीर आहे, त्याचाही इलाज चालू आहे. रेस्क्यू ऑपरेशन आमच्या कंटिन्यू राहतील जेव्हापर्यंत आम्हाला हा खात्री होत नाही आहे की 100% लोक बाहेर काढलेले आहे. अडकलेले लोक किंवा अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झालेली आहे त्यांना बाहेर काढलेला आहे, तेव्हापर्यंत आमचं रेस्क्यू ऑपरेशन कंटिन्यू राहणार आहे. सर खरंच करत आहेत, किती टीम रेस्क्यू करतात? 250 लोकांची टीम या ठिकाणी आहे. ते कोऑर्डिनेशनने काम करत आहे. त्याच्यामध्ये महसूल विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, NDRFची टीम या ठिकाणी काम करत आहेत. आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे काही मनुष्यबळची आवश्यकता आणि जे काही मशिनरीची आवश्यकता आहे ते सर्व ठिकाणी या ठिकाणी आपण पुरवलेलं आहे आणि इमिडिएटली सर्व या ठिकाणी टीम पोहोचलेली होती. म्हणूनच आपण 38 लोकांचे आयुष्य वाचवू शकलो. रेस्क्यू ऑपरेशन कंटिन्यू राहतील. आणि आज मी परत मागे सुद्धा मी 10 दिवस आधी सुद्धा एक आवाहन केला होता. 163चे आदेश काढले होते. जे असे प्रकारची पर्यटन स्थळी आहे ज्या ठिकाणी धोका असू शकतो तिथे बंदी घातलेली होती. तरीही आम्ही आता परत आवाहन करतो की अशा प्रकारचे जे पर्यटक स्थळ आहे त्या ठिकाणी पर्यटकांनी पावसाची काळात जाणे टाळावा, कारण धोका असतो अशा प्रकारची मान्सूनमध्ये. आणि आमचे जे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करावी. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, इतर जे प्रशासन आहे त्यांनाही मी ह्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता सांगितलं आहे आणि जे उल्लंघन करत असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे.
याच्याबद्दल आणखीन 2 गोष्टी अशी आहे की अनफॉर्च्युनेटली ज्या लोकांची मृत्यू झालेली आहे त्यांना शासनाच्या द्वारे 5 लाखाची मदत शासनाने घोषित केलेली आहे आणि जे लोक उपचाराखाली आहे त्याचा कंप्लीट उपचार जे आहे ते शासनाद्वारे केला जातात. सर, खरं तर 131 ची जी चा जो तुम्ही आदेश काढलेला होता त्याच्यामध्ये लोणावळ्यातील पर्यटन स्थळं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात होती, मात्र त्या पर्यटन स्थळांमध्ये कुंडमाळ्याचा कुठेही उल्लेख नव्हता. आपण जेव्हा आदेश काढतो तेव्हा आपण मोठे ज्या ठिकाणी पर्यटक जातात त्याचे नाव मेन्शन करतो पोलीसची रिपोर्टच्या अनुषंगाने आणि त्याच्या सोबत आपण त्या आदेशामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की त्या परिसरामध्ये आपण हा परिसरचे जे लोकेशन आहे त्याचंही मेन्शन केलेलं आहे, त्या परिसरामध्ये जे लोक जे पर्यटन स्थळी आहे त्याचंही मेन्शन केलेलं आहे आणि असं नमूद केलेलं आहे की जे काही पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी लोक जातात पर्यटनात मान्सून पर्यटन बघायला त्या प्रत्येक ठिकाणी आपण बंदी टाकलेली होती. तर मी परत आवाहन करतो आहे की जे काही पर्यटन स्थळ आहे जे मान्सून खाली धोकादायक असतात त्या ठिकाणी लोकांनी जाणे टाळावा, कारण मागच्या वर्षी सुद्धा अशा पद्धतीने घटना घडली होती, यावर्षी सुद्धा घटना घडलेली आहे. आम्ही आमच्या स्तरावर सर्व काळजी घेतोय, आम्ही आमच्या सर्व प्रशासनाची टीमला सुद्धा लावतोय, ज्या ठिकाणी लोक जास्त असतात त्या ठिकाणी आम्ही जास्त टीम पण लावतो. पण प्रत्येक लोकेशनवर प्रशासन पोहोचणे हे इम्पॉसिबल आहे, कारण तेवढे आमच्याकडे मनुष्यबळची सुद्धा एक मर्यादा येते. तर पर्यटकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे आणि हा मान्सून जे आहे आपला ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे, तर तेव्हापर्यंत असे प्रकारची पर्यटन स्थळांनी जाणे टाळावा असं आमचं आव्हान आहे. आणि त्याच्याशिवाय हा पण आहे की याच्यामध्ये सुद्धा आम्ही एक टीम गठीत चौकशी करून घेणार आहोत की प्रशासनाच्या वतीने कुठल्या काही प्रकारच्या काही चूक झालेली आहे का, त्याच्या अनुषंगाने काही झाली असेल त्याच्या अनुषंगाने काही कारवाई केली जाईल झाली असेल तर. पण महत्त्वाचं आहे की पर्यटन स्थळाची संख्या खूप मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी महसूलचा विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा इतर प्रशासन असेल, प्रत्येक ठिकाणी लोक देणे अवघड आहे, तसं इम्पॉसिबल आहे. तर आम्हाला लोकांना आव्हान हेच राहील की आमचा जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करावा. 10 दिवस आधी सुद्धा मी आवाहन केला होता आणि अजून परत मी हा आवाहन करतोय की आमचे लोक काम करतील, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी राहतील, पण पर्यटकांनी सुद्धा या ठिकाणी जाणे हा वेलीमध्ये टाळावा, जेणेकरून अशा प्रकारची कुठलीही घटना पुढे होऊ नये. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट।